कैरीची भाजी अशी बनवा की पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि खाल्ल्यानंतर तर सगळे बोटं चाटतच बसतील। पाण्याचा जरा देखील वापर न करता ही भाजी आपण बनवतोय, त्यामुळे टिकायला ही अगदी 5 ते 6 दिवस टिकते। अर्धा किलो मी इथे कैरी घेतली, स्वच्छ धुवून घेतली। आता याला पुसून आपण बारीक चिरून घेऊ। भाजीसाठी कैरी घेताना शक्यतोवर ती ताजीच असावी, म्हणजे ती लवकर देखील शिजते आणि भाजीची चव देखील टिकून राहते। खूप आंबट कैरी न घेता मी इथे तोतापुरी कैरी वापरते। भाजी बनवण्यासाठी शक्यतोवर तोतापुरीच कैरी वापरायची, म्हणजे भाजी जास्त आंबट होत नाही। इथे मी कैरी छान बारीक चिरून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला हवं तसं कट करू शकतात। दोघं कैऱ्या आपल्या कट करून झाल्या। लगेचच गॅसवर कढई गरम करायला ठेवू। त्यामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। कैरीच्या भाजीला थोडंसं तेल जास्तच टाकायचं। 2च कैऱ्या असल्यामुळे मी यामध्ये 2 चमचे तेल घातलं। त्याचसोबत अर्धा चमचे जिरे, अर्धा चमचे मोहरी आणि अर्धा चमचे धणे। धणे देखील छान फुलले की मग यामध्ये आपण 1 तेजपान टाकू। धणे व तेजपानामुळे कैरीची भाजी खूप चविष्ट लागते। याचसोबत खूप सारा लसूण देखील छान फुलू द्यायचा। लसूण देखील छान क्रिस्पी होईपर्यंत मी परतून घेतला आणि त्यामध्ये मग कट करून घेतलेली कैरी घातली। कैरी देखील आपण आता 1 मिनिटसाठी छान मिक्स करून घेऊ। तेलामध्ये कैरी परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी हळद। आता याला छान मिक्स करून घेऊ। यामध्ये जराही पाण्याचा वापर न करता आपल्याला कैरी मऊ करण्यासाठी यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे कैरी अगदी छान मऊसूत शिजते। 2-3 मिनिटांनी कैरी चेक करूया, नाहीतर ती कधी कधी तळाशी चिटकते। कैरी अजून हवी तशी मऊ झालेली नाही, त्यामुळे अजून आपण 2 ते 3 मिनिटांसाठी पुन्हा झाकण ठेवू। पुन्हा 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून चेक करून घेऊ, तर कैरी अगदी आपल्याला डोळ्यालाच समजते की ती मऊसूत झालेली आहे। कैरी शिजायला इथे जवळपास 5 ते 6 मिनिट लागतात। त्यामध्ये आता परत थोडीशी हळद, घरातलं आपलं लाल तिखट, मी इथे 1.5 चमचा लाल तिखट घातलं, थोडीशी कोथिंबीर। हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊ। यामध्ये जास्तीचे कुठलेच मसाले वापरायचे नाही, फक्त आपल्या घरातल्या ठेवणीची लाल चटणी टाकायची। ती पण खूप जास्त नाही टाकायची, थोडीशी कमीच टाकायची, म्हणजे गुळाचं प्रमाण देखील आपल्याला कमीच लागतं। चटणी टाकल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि यामध्ये मग आवडीनुसार गूळ घातला। तुम्हाला कितपत गोड हवं त्यानुसार तुम्ही यामध्ये गूळ घालू शकतात। 2 कैरींसाठी मी साधारणपणे इथे अर्धी वाटी गूळ वापरला। गूळ चिरूनच घालायचा, म्हणजे तो लवकर मेल्ट होतो। आता यावर आपण पुन्हा झाकण ठेवू, म्हणजे गुळाला छान पाणी सुटेल। अगदी मिनिटभरासाठी झाकण ठेवलं। लगेचच झाकण काढून घेतलं, कारण गूळ टाकल्यानंतर भाजी खाली करपण्याची शक्यता असते। कैरीमध्ये गूळ छान मिक्स झाला। झाकण न ठेवताच आता 2 ते 3 मिनिटांसाठी असंच भाजीला छान शिजू द्यायचं, म्हणजे हिला झाकण न ठेवता छान तेल सुटतं आणि गुळाची चव देखील कैरीमध्ये छान उतरते। वरून थोडीशी कोथिंबीर। अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी बनवून होते आणि चव म्हणाल तर अगदी भन्नाट लागते बरं का। आमच्या खानदेशात डाळ भातासोबत ही कैरीची भाजी बनवली जायची। त्याचसोबत मटकीची भाजी, लग्नाच्या पंक्तीमध्ये ही भाजी म्हणजे ताटाची शान वाढवायची। आता मात्र काळानुसार ही भाजी मागे पडली, म्हणून मला जरा जुनी आठवण झाली, त्यामुळेच आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली। उन्हाळ्यामध्ये दर 2 दिवसाआड आमच्या घरी ही भाजी असते। पाण्याचा जराही वापर न करता अगदी छान घट्टसर अशी आपली कैरीची भाजी बनवून तयार आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत।